वर्ष होतं 1989. कोल्हापूरपासून 20 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या तळसंदे येथील या खडकाळ माळावर वनराई फुलवण्याचं स्वप्न 24 वर्षांच्या डॉक्टर संजय डी पाटील यांनी पाहिलेलं स्वप्न जिद्दीने पूर्ण करण्याची आस डोळ्यात होती. अगदी इंचभर सुद्धा माती नसणाऱ्या या माळ रानावर त्यावेळी होतं फक्त एक आंब्याचं झाड. पण शेतीची आवड असणाऱ्या डॉक्टर संजय डी पाटील यांनी वेगळा ध्यास घेऊन काम सुरू केलं. सुमारे 12,000हून अधिक ट्रॉल्या माती आणून ही जमीन सुपीक करण्याचे भगीरथ प्रयत्न सुरू झाले. मातीशी नातं घट्ट असल्यानं आणि कष्टाची तयारी असल्यानं अहोरात्र फार्म डेव्हलपमेंटचं त्यांचं काम सुरूच होतं. यासाठी पत्नी वैजयंती यांचं खंबीर पाठबळ आणि छोटे बंधू सतेज उर्फ बंटी यांची साथ होती. 1994 साली वारणा नदीकाठी जॅकवेलची उभारणी सुरू झाली आणि 6 किलोमीटर अंतरावरून पाईपलाईन टाकत तळसंदेच्या या माळ रानावर पाणी आणण्यात आलं आणि इथली माती या पाण्यानं तृप्त झाली. फळझाडे, फुलझाडे, भाज्या यांच्या लागवडीबरोबरच नारळ, चिक्कू, आंबा यासारख्या झाडांची लागवड मोठ्या कौशल्यानं केली गेली आणि हळूहळू हा परिसर बहरू लागला. बनारसचे आदरणीय मौनी महाराज यांनी तळसंदे फार्मला भेट देऊन डॉक्टर संजय डी पाटील यांच्या प्रयत्नांचं कौतुक तर केलंच, पण वन डे धिस विल बी अ गोल्डन लँड असे शब्द कागदावर लिहून डॉक्टर संजय डी पाटील यांना आशीर्वाद दिला. देशाचे तत्कालीन पंतप्रधान आदरणीय चंद्रशेखरजी यांनी तळसंदे फार्मला भेट दिली. तसंच आदरणीय शरश्चंद्र पवार साहेब यांचे सुद्धा डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेच्या विस्तारासाठी सातत्याने सहकार्य मिळाले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांनी डॉक्टर संजय डी पाटील आणि श्रीयुत सतेज पाटील यांच्या या सर्व प्रयत्नांना नेहमीच पाठबळ आणि आशीर्वाद दिले. पारंपरिक शेतीच्या पद्धतीला ड्रिप इरिगेशन सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यानं हा परिसर संपन्न तर झालाच आहे, पण हिरवाईनं नटून गेलाय. आज 6 कोटी लिटर पाणी शेततळ्यांच्या माध्यमातून तळसंदे फार्म मध्ये साठवण्यात आलंय. सध्या इथं 300हून अधिक आंब्याची तर 2,500हून अधिक नारळाची झाडं आहेत. या फार्म मध्ये कोबी, फ्लॉवर, बीन्स, वांगी, भेंडी, दोडका यासारख्या पारंपरिक भाज्यांबरोबरच ब्रोकोली, लॅट्यूस, जुकिनी या एक्झॉटिक भाज्या अशा 30हून अधिक प्रकारच्या फळभाज्या आणि पालेभाज्या पिकवल्या जातात. त्याचबरोबर आंबा, चिक्कू, सीताफळ, केळी, डाळिंब, ॲपल बोर, लिंबू तसंच ड्रॅगन फ्रूट यासारख्या 20हून अधिक प्रकारच्या फळांचं उत्पादन या तळसंदे फार्म मध्ये होतं. नियोजनबद्ध प्रयत्नांमुळेच या ठिकाणी ऊसाचे मळे सुद्धा फुललेत. विशेष बाब म्हणजे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्यासाठी हा फार्म म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर असं ठिकाण झालंय. स्टाफ आणि विद्यार्थी हे या फार्म मध्ये सातत्यानं विविध प्रकारचे रिसर्च करत असतात. डॉक्टर संजय डी पाटील यांच्या या भगीरथ प्रयत्नांची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीनं वसंतराव नाईक कृषी भूषण, इंदिरा प्रियदर्शनी अवॉर्ड, बळीराजा पुरस्कार, सकाळ ॲग्रोवन एक्सलन्स अवॉर्ड, गोल्ड स्टार इंटरनॅशनल अवॉर्ड, कोहिनूर ऑफ इंडिया अवॉर्ड, विद्या भारती अवॉर्ड यासारख्या विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. वृक्षवेलींनी बहरलेल्या या परिसरात ज्ञान मंदिरं उभारण्याची कल्पना डॉक्टर संजय डी पाटील यांना सुचली आणि सुरू झाला एक नवा प्रवास. 1991 साली कृषी विज्ञान केंद्र सुरू झालं आणि त्या पाठोपाठ BSc ॲग्री, BTech ॲग्री, ॲग्री पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, MBA, आर्किटेक्चर
यासारखी ज्ञान मंदिरं या ठिकाणी उभी राहिली. उज्ज्वल भवितव्याची स्वप्न घेऊन येणाऱ्या 4000हून अधिक विद्यार्थ्यांसाठी हा ग्रीन कॅम्पस नवी ऊर्जा देणारा ठरू लागला. तज्ञ स्टाफ, अद्ययावत शैक्षणिक साहित्यानं परिपूर्ण लॅबोरेटरीज, वेल इक्विप्ड कम्प्युटर फॅसिलिटी, इंटरनॅशनल जर्नल्स, रेफरन्स बुक्स यांनी सुसज्ज सेंट्रल लायब्ररी, प्रशस्त रीडिंग रूम, मॉडर्न मशीनसह सुसज्ज मशीन शॉप, स्टेट ऑफ द आर्ट इन्फ्रास्ट्रक्चर, विद्यार्थ्यांना हँड्स ऑन स्किल पद्धतीनं प्रॅक्टिकल ज्ञान देण्यासाठी तज्ज्ञ स्टाफचं मार्गदर्शन, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी, मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल फॅसिलिटी, स्पोर्ट्स ग्राउंड यामुळे तळसंदे कॅम्पसला वेगळीच ओळख प्राप्त झालीये. डॉक्टर संजय डी पाटील यांच्या या शैक्षणिक कृषी क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन हिमाचल प्रदेश विद्यापीठानं तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सन्माननीय डॉक्टरेट देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. सातत्यानं नवनवीन गोष्टी करण्याची ऊर्जा अंगी बाळगणाऱ्या डॉक्टर संजय डी पाटील यांनी इस्रायल येथील भेटीनंतर तळसंदे फार्मवर अद्ययावत डेअरी प्रोजेक्ट सुरू केलाय. गायी आणि म्हशी अशा 200 जनावरांसह या ठिकाणी मुक्त गोठ्याची संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणली आहे. विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल नॉलेज मिळवण्यासाठी या डेअरी प्रोजेक्टचा खूप मोठा फायदा होणार आहे. आज अनेक शेतकरी या प्रोजेक्टला भेट देऊन येथील तंत्रज्ञानाची माहिती घेत आहेत. भविष्यात जनावरांची संख्या वाढवून हा डेअरी प्रोजेक्ट अजून सक्षम करण्यात येणार आहे. डॉक्टर संजय डी पाटील यांच्या अथक प्रयत्नांमुळे आज 33 वर्षांनंतर या तळसंदे कॅम्पसनं वेगळंच रूप धारण केलंय. शेतीमध्ये वेगवेगळे यशस्वी प्रयोग, ज्ञान मंदिरांची उभारणी करत असतानाच डॉक्टर पाटील यांनी या कॅम्पसमध्ये विद्यापीठ उभं करण्याचं स्वप्न पाहिलं. रिसर्च ओरिएंटेड अप्रोच आणि अकॅडमिक एक्सलन्स यामुळे जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी हे विद्यापीठ सज्ज झालंय. तळसंदे येथील या निसर्गरम्य वातावरणात ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग, लायब्ररी बिल्डिंग, सेंट्रल अम्युनिटी बिल्डिंग, कॅफेटेरिया यासारख्या सुविधा साकार होत आहेत. आदरणीय पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील साहेब आणि सौभाग्यवती शांतादेवी डी. पाटील आई साहेब यांचे आशीर्वाद आणि डॉक्टर संजय डी. पाटील यांचे नियोजनबद्ध प्रयत्न यामुळेच खडकाळ माळरान ते गोल्डन लँड असा तळसंदेचा या परिसराचा प्रवास घडलाय. या विद्यापीठाच्या उभारणीसाठी संस्थेचे उपाध्यक्ष गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि ट्रस्टी आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. डी.वाय. पाटील ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवणारे विद्यार्थी नक्कीच घडतील.